मी जवळून गरिबी बघितली आहे. भूक काय असते हे मी जवळून अनुभवलं आहे. आज जेव्हा मी वृद्धाश्रमामधल्या वृद्धांसाठी जेवण घेऊन गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहिलं, तेव्हा जाणवलं की खरं सुख देण्यात असते. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज गुरुवार होता आणि मस्तपैकी स्वामींचं सेवा केली, उंबरठा पूजन केलं आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागलो. आणि स्वयंपाक करताना एक समाधान होतं की देवाने आपल्याला एवढं यशस्वी बनवलेलं आहे की आपल्याला देणाऱ्यात ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत माझी प्रगती अशीच राहील, मी माझ्या ह्याच्यातलं फुल फुलाची पाकळी ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच देणार. तर आज मी गुलाबजाम, तडक्याचं वरण, मूग भाजी, कुरवड्या, शेवड्या, पापड, चपात्या आणि भाकरी, कढी आणि मस्तपैकी मटर पनीरची भाजी केली होती. आणि ते घेऊन आम्ही सूर्योदय वृद्धाश्रम येथे पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस मी पैसे दिले होते, परंतु यावेळेस मला असं वाटलं माझ्या हाताने करून यांना जेवण द्यायचं. नंतर गुरुवारची आरती केली आणि मस्तपैकी जेव्हा यांच्या चेहऱ्यावर समाधान बघितलं आणि सर्व अक्षरशः एवढी प्रशंसा करत होते की बाबा जेवण खूप छान बनवलं. कसं आहे, आपण कोणत्या मनाने देतो ना ते पण खूप आवश्यक असते. म्हणून तुम्हीसुद्धा अशा गरजू लोकांना मदत करा. मला एकच सांगायचं आहे, एक दिवस कोणासाठी तरी जगा, स्वतःसाठी तर सर्वच जगतात. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.